नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा झालाय। एसआयटीच्या तपासात हवाला रॅकेट आणि दुबई कनेक्शन समोर आले आहे। 100हून अधिक तक्रारी आल्या असून या प्रकरणात ईडी देखील चौकशी करू शकते। नाशिकमध्ये स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदू बाबा अशोक खरात यांच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे। विशेष तपास पथकाच्या म्हणजेच एसआयटीच्या तपासात मोठा खुलासा झाला आहे। खरात हा केवळ लोकांची फसवणूक करत नव्हता, तर तो हवाला रॅकेटही चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। या व्यवहाराचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचल्याचे समजते। भारतातून दुबईला आणि तिथून पुन्हा भारतात मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण केली जात होती। या कामासाठी काही एजंट आणि बेकायदेशीर मार्गाचा वापर करण्यात आला होता। त्यामध्ये काही राजकीय नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची संशय व्यक्त केला जात आहे। एसआयटीच्या हाती डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांची माहिती लागली आहे। दरम्यान या प्रकरणात 100 पेक्षा जास्त तक्रारी असल्या असून अनेक महिला तक्रारदार आहेत। आता या प्रकरणात ईडी देखील चौकशी करू शकते।